जर तुम्हाला सुद्धा इंग्लिश शिकायची असेल तर हा व्हिडिओ तुमच्या करताच आहे। या व्हिडिओमधून तुम्ही पूर्ण इंग्लिश बोलणं शिकू शकाल। तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। जर तुम्हाला अजूनही इंग्लिश बोलता येत नसेल, इंग्लिश बोलण्यासाठी कॉन्फिडन्स येत नसेल, तर तो तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। सर्वात आधी आपले असतात मित्रांनो, ज्याला आपण म्हणतो WH क्वेश्चन। ज्यांना माहित असतील ते पण थोडंसं अजूनही बेसिक क्लिअर करून घ्या, कारण याच बेसिक नुसार आपल्याला पुढे चालायचंय। मग आता WH क्वेश्चन म्हणजे काय? तर WH पासून सुरू होणारी, जसं की मी म्हणलं व्हॉट आर यू डूइंग, व्हॉट आर यू डूइंग, डूइंग म्हणजे काय? डू म्हणजे काय? तर करणे, आणि डूइंग लागला म्हणजे करणं पूर्ण झालेलं नाहीये, म्हणून व्हॉट आर यू डूइंग। मग याचा अर्थ काय झाला? तर तू काय करत आहेस। हा सेंटेन्स कसा तयार झाला ते फक्त आपण एकदा क्लिअर करून घेऊ। तू काय करत आहेस, तू काय करत आहेस। तर आता आपण काय करतो, जेव्हाही वाक्यामध्ये काय येतो तर त्या कायला आपण पहिले घेऊ, कारण तो असेल WH क्वेश्चन। मग आता कायला आपण इंग्लिश मधून म्हणलं व्हॉट। हा झाल्यानंतर आता आपल्याला शेवटचा घ्यायचा आहे। मग आता IS लागला, व्हॉट जर आला तर IS ला आपण इंग्लिश मधून म्हणतो आर। हा झाला। मग आता आपला काय राहिलाय तर पहिला, म्हणून तुला घेऊ। तर तुला आपण इंग्लिश मधून काय म्हणलं तर यू। व्हॉट आर यू, आणि करतला आपण इंग्लिश मधून म्हणतो डू, पण ते काम पूर्ण झालेलं नाहीये, म्हणून पुढे आपण ING चा वापर करतो। मग हा काय झाला तर WH क्वेश्चन झाला। जे WH पासून चालू होतात, सुरू होतात त्याला आपण म्हणतो WH क्वेश्चन। ओके, व्हॉट, वेअर असेल, अशा प्रकारचे त्याच्यात असू शकतात। ओके, मग आता आपण याचे उत्तर कसे येतील? व्हॉट आर यू डूइंग म्हणजे काय? तर तू काय करत आहेस, याचे उत्तर देण्याची थोडीशी प्रॅक्टिस करू। जसं की सर्वात आधी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, आपण जर कुठे जात असू, समजा मी कामाला जातोय, मी जर कुठे जातोय तर मी सर्वात आधी वापर करेल आय एम गोइंग टू चा। आय एम गोइंग टू, मग आता कुठे जातोय तर कामाला जातोय। कामाला आपण इंग्लिश मधून काय म्हणतो तर वर्क म्हणतो, म्हणून आपण इथे घेतला वर्क। म्हणजेच आय एम गोइंग टू वर्क, मी कामाला जात आहे। जर याचाच अजून एक उत्तर येऊ शकतं, आय एम गोइंग टू, एवढंच आपल्याला लक्षात ठेवायचंय। आणि पुढे तुम्ही कुठे जाताय ते तुम्ही इथे लिहू शकता। जसं की समजा मी शाळेत जातोय तर मी इथे लिहेल स्कूल। आय एम गोइंग टू क्रिएट अ व्हिडिओ। ओके, अशा प्रकारचे सुद्धा सेंटेन्स येत राहतात। जसं की मी एक व्हिडिओ बनवायला जात आहे, मग आता याचाच अजून उत्तर येऊ शकतात। अजून आय एम गोइंग टू कॉलेज, आय एम गोइंग टू कॉलेज। हे आधी समजून घ्या आणि मग नोट डाऊन करून घ्या। म्हणजेच मी काय करतोय, जर मला कुठे जायचं असेल तर मी फक्त आय एम गोइंग टू लक्षात ठेवतोय, आणि समजा मी कामाला जातोय असं न म्हणता मी काम करतोय असं म्हणायचं असेल तर आपण म्हणतो आय एम वर्क। आय एम वर्क म्हणतो, पण ते काम पूर्ण झालेलं नाहीये असं आपल्याला सांगायचंय। मग काम जर पूर्ण झालेलं नसेल तर टेन्स नुसार आपण पुढे वापर करतो ING चा, म्हणजेच वर्क प्लस ING इक्वल टू वर्किंग। म्हणजेच हे काय तयार होईल तर आय एम वर्किंग।
म्हणजेच अशा प्रकारे WH क्वेश्चनचे उत्तर येऊ शकतात. समजा काही जर तुम्हाला कोणाची गोष्ट समजली नाही, समजा एक जण गोष्ट सांगतोय आणि ती गोष्ट तुम्हाला समजली नाहीये, तर तुम्ही काय म्हणू शकता? जसं की मला समजत नाही लिहून घेऊ आपण एकदा. थोडं थोडं आपण ट्रान्सलेशन कमी करत जाऊ. मला समजत नाही. आपल्याला मोठे मोठे काही काही 6 7 7 अक्षरी सेंटेन्स जमायला लागले, पण हे 3 शब्दांचे 6 7 7 शब्दांचे सेंटेन्स आपल्याला जमायला लागले, पण असे 3 शब्दांचे सेंटेन्स आपल्याला जमत नाहीये. मग आता मला समजत नाही असं जर आपण कोणाला सांगितलं, तर मला म्हणलं आय, याला म्हणलं आय, नाहीला म्हणलं डोंट. नाहीला आपण काय म्हणतो? डोंट. आणि समजतला आपण इंग्लिश मधून म्हणतो तर अंडरस्टँड. म्हणजेच हे सेंटेन्स होतात एका अशा प्रकारे. आणि मग त्यानंतर समजा मला म्हणायचंय मला समजत नाही, मग समजत नाही तर आपण त्याला परत विचारणार आहे. मग आपण त्याला काय म्हणू? कृपया पुन्हा सांगशील का? मग ते इंग्लिश मधून कसं म्हणाल? कृपया पुन्हा सांगशील का? कृपया म्हणजेच त्याला आपण ती क्रिया करायला लावतोय, म्हणजेच करणेला आपण म्हणलं कॅन, आणि मग याच्यानंतर त्याला पुन्हा सांगायला लावतोय. तू पुन्हा सांगशील का असं मी म्हणतोय, तर तू इथे लावून घ्यावं लागेल कॅन यू. मग कॅन यू झाल्यानंतर त्याला आपण पुन्हा सांगायला लावतोय, तर पुन्हाला आपण इंग्लिश मधून म्हणतो रिपीट. म्हणजेच कॅन यू रिपीट. आणि कृपया राहिला. कृपया म्हणजे इंग्लिश मधून काय? तर प्लीज. म्हणजेच कॅन यू रिपीट प्लीज. ओके, अशा प्रकारे सेंटेन्स तयार होत आहेत. आणि आपली चालू होते गिफ्ट सिरीज. गिफ्ट सिरीज बद्दल मी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर मेसेज केला होता, पण जे मुलं आपल्या ग्रुपवर ऍड नाही आहेत त्यांना मी सांगून देतो कसं ऍड व्हायचंय आणि गिफ्ट काय असेल आणि कसं मिळेल. आता मी अशी गिफ्ट सिरीज मध्ये गिफ्ट त्यांनाच मिळेल जे मनापासून लक्ष देत आहेत आणि थोडंफार तरी इंग्लिश बोलणं शिकले. याचा नियम मी ग्रामर परफेक्ट असायला नको, पूर्ण परफेक्ट असायलाच हवं असं नाहीये. ज्यांचं ग्रामर परफेक्ट नसेल पण तरी ते लक्ष देत असतील त्यांना सुद्धा गिफ्ट मिळेल. तर फक्त करायचं काय? व्हिडिओच्या मध्ये मी तुम्हाला जे सेंटेन्स देईल ते तुम्हाला कमेंट मध्ये लिहायचे, म्हणजे इंग्लिश मधून ट्रान्सलेट करायचे, किंवा जर सांगितलं की स्वतःच्या मनाने 3 सेंटेन्स लिहा तरी सुद्धा ते तुम्हाला लिहायचे. मग आता तुम्हाला त्यासाठी व्हॉट्सअप ग्रुप मध्ये ऍड व्हावं लागेल. तर व्हॉट्सअप ग्रुप मध्ये ऍड होण्यासाठी तुम्हाला करायचं काय? ही जी इकडे स्क्रीन रेकॉर्डिंग लावतोय मी तिच्याकडे लक्ष द्या. आता सर्वात आधी तुम्हाला इकडे दिसेल व्हॉट्सअप ग्रुप लिंक, त्याच्यावर आपण क्लिक करायचंय. आणि मग त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे दिसतंय व्ह्यू चॅनल. मग व्ह्यू चॅनल वर आपण क्लिक करू आणि चॅनल वर क्लिक केल्यानंतर आपण त्या चॅनल वर पोहोचलोय. फॉलो चॅनल. आणि तुम्हाला जर चॅनलची लिंक कशी जॉईन करायची ते मी तुम्हाला सांगितलंय. ओके, आणि ग्रुपची लिंक सुद्धा तुम्ही अशीच जॉईन करू शकता व्हॉट्सअप ग्रुपची. जास्त करून चॅनलचीच करा, कारण ते चॅनल आता नवं बनवलेलं आहे व्हॉट्सअप चॅनल. ते याच्याच करता बनवलंय, गिफ्ट सिरीज करता. ओके, आता आपण पुढचं पाहू. तर पुढचं टॉपिक काय आपलं? तर इंग्लिश कॉमन मिस्टेक. सॉरी, आपण रिपीट प्लीज झालं होतं. समजा मग त्याने ती गोष्ट परत सांगितली आणि तुम्हाला समजली, तर तुम्हाला म्हणायचंय समजा की ती चांगली कल्पना आहे, ती चांगली
कल्पना आहे. समजल्यानंतर नोट डाऊन करून घ्या, म्हणजे जर नंतर थोडाफार विसरही पडला तर तुम्हाला परत आठवायला सोपं जाईल. ती चांगली कल्पना आहे. तर आता आपण काय करणार आहे, ती चांगली कल्पना आहे तिला आपण ही म्हणतो, पण जर गोष्टी येत आहेत तिथे मग आपण त्याला दॅट्स म्हणू. दॅट्स एक कल्पना आहे ती म्हणून तिथे वापर करू अचा, आणि मग चांगलीला म्हणलं गुड. मग कल्पना म्हणजे काय इंग्लिश मधून, तर आयडिया. ओके, अशा प्रकारचे उत्तरे मी तुम्हाला पहिल्याचे उत्तर सांगितले आणि हे सेंटेन्स सुद्धा सांगितले. तर आपलं पुढचा टॉपिक आहे कॉमन मिस्टेक्स. कॉमन मिस्टेक्स करेक्शन. आणि गिफ्ट सिरीज बद्दल सांगताना गिफ्ट काय असेल ते सांगायचं राहून गेलं. जसं की समजा 3 मुलं मी काढले जे की चांगले मनापासून काम करतायत. ओके, सर्वांकरता ही सिरीज आहे, मग ते कोणी असले तरी. ओके, मग गिफ्ट मध्ये काय मिळेल, तर तुम्ही जेही शिकलेले नसाल तुम्हाला इंग्लिशचा चॅट फ्री मिळेल. जसं की इंग्लिश बोलायवर तुम्ही काय काय चुका करताय ते त्या चॅट मध्ये सुधरवून दिलं जाईल. आणि फर्स्ट आणि सेकंड येणाऱ्याला माझ्याकडून त्याच गिफ्ट सोबत सर्टिफिकेट सुद्धा असेल, म्हणजेच ते तुम्हाला आत्मविश्वास देईल की तुम्ही इंग्लिश बोलायवर आणि चांगला अभ्यास करायवर मिळवलेलं आहे. ओके, मग आता समजा रॉंग कसे बोलतो आपण, रॉंग सेंटेन्स कसा राहतो आपला, तर आय एम knowing English. knowing English. एवढा मोठा सेंटेन्स बोलतात, पण हा सेंटेन्स चुकतो का, कारण मी इंग्रजी जाणत आहे असं नाही म्हणत आपण, तर आपण म्हणतो मला इंग्रजी येते. म्हणून याचा राईट सेंटेन्स कोणता असेल, तर आय नाव इंग्लिश. याचा अर्थ झाला मला इंग्रजी येते. आय नाव इंग्लिश. आता आपण बऱ्याचदा काय म्हणतो, रॉंग सेंटेन्स जो आहे आपला दुसरा, तो आहे ही गो टू ऑफिस. ही गो टू ऑफिस. म्हणजेच तो किंवा ते जर असलं तर आपण दे वापरला असता इथे, पण इथे म्हणलंय तो ऑफिस मध्ये जात आहे. पण हा सेंटेन्स सुद्धा चुकीचा आहे. तर मग याला राईट कसा करता येईल, तर गोच्या पुढे आपल्याला अशा ठिकाणी वापर करायचा आहे ईएस चा, म्हणजेच ही गट्स टू ऑफिस. ही गट्स टू ऑफिस. ओके, आता आपला पुढचा टॉपिक आहे सेल्फ इंट्रोडक्शन, म्हणजे स्वतःची ओळख आपल्याला कशी करता येईल ते आपण इथे सांगणार आहे. तर आपलं पहिलं इंट्रोडक्शन आहे स्मॉल इंट्रोडक्शन. बघू आपण सर्वात आधी स्मॉल सेल्फ इंट्रोडक्शन. सेल्फ इंट्रोडक्शन. इंट्रोडक्शन मध्ये आपण काय सांगतो, तर इंट्रोडक्शन मध्ये आपण सांगायचं राहतं सर्वात आधी नेम सांगितल्यानंतर आपण सांगतो फ्रॉम, म्हणजेच आपण कुठे राहतो, महाराष्ट्रात, भारताच्या महाराष्ट्रात. ओके, मग आपण काय शिकतोय ते सुद्धा आपण सांगू शकतो. म्हणून आपण पुढचा टॉपिक घेऊ लर्न, आणि मग त्याच्यानंतर आपण करणार काय ते सुद्धा आपण इंट्रोडक्शन मध्ये सांगू शकतो. मग तशाच प्रकारचं एक इंट्रोडक्शन आपण आता बघून पाहू.
मग आता सर्वात आधी आपण लावतो हॅलो. नंतर मग आपलं नाव, तर माय नेम इज. इथे तुमचं नाव येईल आणि मग त्याच्यानंतर तुम्ही इथे तुमचं नाव लिहा आणि मग त्याच्यानंतर आय एम लर्निंग. आपण काय शिकतोय ते लिहू. आय एम लर्निंग इंग्लिश. आय एम लर्निंग इंग्लिश. आणि मग याच्यानंतर आय एम लर्निंग इंग्लिश नंतर करून इथं सर्वात आधी आपण कुठे राहतो ते लिहून घेऊ, म्हणजेच फ्रॉम. तर आय एम फ्रॉम कुठे राहतो आपण ते इथे. आणि मग त्याच्यानंतर आय एम लर्निंग. आय एम लर्निंग इंग्लिश. तर आज तुम्हाला आपल्या सिरीजचे काही सेंटेन्स देतो, ते तुम्हाला तयार करायचे आहेत. तर आपला पहिला सेंटेन्स, आय एम गोइंग टू. आय एम गोइंग टू याच्या पुढे तुम्ही कुठे जाताय ते स्वतः तुम्ही रिकामी जागा भरून द्यायची. व्हिडिओच्या सुरुवातीला आपण जे केलं ते लिहायचंय आणि हे करायचंय. आणि दुसरा सेंटेन्स तुम्हाला तुमच्या मनाने कोणताही लिहायचा आहे आणि कॉपी केलेला नको, स्वतःचा असावा. आणि मग त्यानंतर आय एम लर्निंग इंग्लिश हे इंट्रोडक्शन मध्ये दिल्यानंतर तुम्हाला सिरीजचे सेंटेन्स समजले तर तुम्ही आता सुद्धा ते कमेंट मध्ये लिहू शकता. तुम्हाला एक सेंटेन्स स्वतःच्या मनाचा लिहायचा आहे आणि एक सेंटेन्स आय एम गोइंग टू चा लिहायचा आहे. म्हणजेच एक वाक्य आय एम गोइंग टू आणि मग त्याच्यानंतर एक वाक्य तुमच्या मनाने. मग आय एम लर्निंग इंग्लिश आणि आपल्याला आत्मविश्वासाने इंग्लिश बोलता आली पाहिजे असं वाटतंय, म्हणून आय वॉन्ट टू स्पीक इंग्लिश. टू स्पीक इंग्लिश मग कशी बोलता आली पाहिजे, तर आत्मविश्वासाने, म्हणून इथे लिहू कॉन्फिडेंटली. म्हणजेच त्या लाईन बाय लाईन अशा कनेक्ट झाल्या पाहिजे की याच्यानंतर हेच बोललं जातंय असं वाटलं पाहिजे आणि संपल्यानंतर संपल्यासारखंच आपल्याला बोलता आलं पाहिजे. ही राहते कम्युनिकेशन स्किल्स. ओके, मग कॉन्फिडेंटली आणि मग थँक्यू. हे झालं एका प्रकारचं स्मॉल इंट्रोडक्शन. आता आपण बघूया थोडं लॉंग म्हणजेच बिग इंट्रोडक्शन. बिग इंट्रोडक्शनला थोडी जागा लागेल आपल्याला. बिग सेल्फ इंट्रोडक्शन. बिग सेल्फ इंट्रोडक्शन. मग आता आपण याच्यात नुसतं हॅलो नाही म्हणू, तर हॅलो एव्हरीवन. हॅलो एव्हरीवन. आणि कम्युनिकेशन स्किल्स थोडी चांगली आहे करता तुम्हाला तुमच्या मित्राशी सुद्धा बोलून पाहायचंय. हॅलो एव्हरीवन, माय नेम इज. आता मी तुम्हाला थोड्या रिकाम्या जागा ज्या दिलेल्या होत्या तिथे स्वतःचं नाव कसं टाकायचं होतं, तर तुम्हाला तुमचं नाव इथे लिहायचंय. जसं की माझं नाव आहे ओम, तर मी इथे लिहेल ओम, म्हणजेच माय नेम इज ओम. आणि मग त्यानंतर आय एम फ्रॉम
आय एम फ्रॉम नुसतं महाराष्ट्र म्हणत होतो आपण स्मॉल पॅरेग्राफ मध्ये, पण महाराष्ट्र कुठे आहे तर भारतात आहे, म्हणून आपण इथे लिहू महाराष्ट्र इंडिया. आणि मग यानंतर समजा तुम्ही जर तुमचं बेसिक कंप्लीट केलेलं असेल तर आय हॅव कंप्लीटेड माय बेसिक. आय हॅव कंप्लीटेड my basic. I have completed my basic education. My basic education. आणि याच्यानंतर आपण आता काय शिकतोय तर इंग्लिश शिकतोय, म्हणून आपण इथे लिहू I am learning English. I am learning English. I am learning English. आणि मग याच्यानंतर आपण काय लिहू शकतो तर टू इम्प्रूव्ह माय स्पीकिंग स्किल्स, म्हणजेच आपल्याला काय करायचे आपले स्पीकिंग स्किल्स वाढवायचे, म्हणून टू इम्प्रूव्ह माय स्पीकिंग स्किल्स. आणि याच्यानंतर काय येणार आहे तर इंग्लिश आपल्या करिअर करता थोडी आता इम्पॉर्टंट झाली आहे, म्हणून आपण इथे लिहू इंग्लिश इज इम्पॉर्टंट. English is important English is important for my career, for my career. आणि मग and daily life, आपल्याला आयुष्यासाठी आयुष्याच्या करिअर करता इंग्लिश महत्वाची झाली आहे, म्हणून डेली लाईफ. मी चांगलं बनायचा प्रयत्न करेल, मग आपण इथे लिहू म्हणून आय एम ट्राइंग. आय एम ट्राइंग माय बेस्ट. हे राहतं थोडं लॉंग अँड बिग इंट्रोडक्शन. आणि मग खाली ऐकल्याबद्दल धन्यवाद असं जर म्हणायचंय तर थँक्यू. मग ऐकल्याबद्दल धन्यवाद म्हणण्यासाठी आपण एक शब्द वापरतो, तो शब्द तुम्हाला माहितीच असेल. थँक्यू नंतर आपण काय वापरू तर फॉर लिस्निंग. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच घेणार आहे. आणि आपल्या सिरीज साठी जे जे मी तुम्हाला सेंटेन्स दिले होते ते कमेंट मध्ये लिहा. आय एम गोइंग टू चा पुढचा सेंटेन्स तुम्ही जो पण लावाल तो व्हिडिओ मधला नसला पाहिजे आणि कॉपी केलेला सुद्धा नसला पाहिजे. आणि तुम्हाला अजून स्वतःच्या मनाने कोणताही एक सेंटेन्स लावायचा आहे. ओके. आणि असेच व्हिडिओ पाहण्याकरता आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करा जर तुम्हाला इंग्लिश शिकायची असेल आपल्या चॅनलवरून तर. ओके. आणि गिफ्ट सिरीज करता 3 मुलांची निवड होईल. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि जेव्हा आपल्या चॅनलवर या व्हिडिओ पासून अजून पुढे 4 व्हिडिओ अपलोड होतील तेव्हा 3 मुलं त्याच्यातून काढले जातील. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.